ज्यांनी 2-2 युद्ध बघितले त्यांना हे आठवत असेल की जुन्या काळामध्ये आपल्या शहराच्या मधोमध भुंगा लागायचा आणि शत्रूचं विमान आपल्या शहराकडे आलं किंवा शत्रूचं विमान आपल्यावरनं जायला लागलं आणि आपल्यावरती बॉम्ब पडायला लागले की तो भोंगा वाजायचा बॉम्ब करून. आठवत आहे का? आता नवीन भोंगा आलाय, महिन्यातनं एकदा वाजतो आणि बॉम्ब पडायच्या आधी आवाज येतो, मित्रो तसाच मागच्या आठवड्यामध्ये एक बॉम्ब पडला. हे दिल्लीवरनं चॅनल चालू झाला, कॅमेरा चालू झाली, एक माणूस ऐकतो, एक माणूस बोलतो आणि दाखवतात की अख्खा भारत एकदम मग्नाची बात. म्हणून एक कॅमेरा लावला, आपले बाबा प्रवचन द्यायला आले, बसले आणि चालू केलं, मित्रो सोना खरीदना, पेट्रोल डीजल इस्तेमाल करना, शादी करना और ट्रॅव्हल करना जैसे अन्य चीजें ताले. असं करून परवा नरेंद्र मोदींनी आपल्यावरती एक खूप मोठा बॉम्ब टाकला. आता जेव्हा नरेंद्र मोदी 2014 मध्ये सत्तामध्ये आले होते आणि जेव्हा 2014 मध्ये भाजपने प्रचार चालू केला होता तेव्हा मोठ्या मोठ्या फेकलेल्या, लंब्या लंब्या फेकलेल्या काय की अच्छे दिन लाएंगे, 5 ट्रिलियन इकॉनॉमी करू, भारताला विश्वगुरु बनवू. अरे मित्रांनो, हे जेव्हा पुढच्या वेळेस भाजपवाले येतात आणि म्हणतात की आम्ही भारताला 5 ट्रिलियनची इकॉनॉमी करू, त्याला बसवा आणि म्हणा तू 5 ट्रिलियन मध्ये शून्य किती येतात ते सांग पहिले. सांग. इथे नरेंद्र मोदी आपल्याला 2014 पासून सर्वांना स्वप्न दाखवत होते की आम्ही इंडियाला सुपर पॉवर बनवू, सगळ्याच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये टाकू, अमेरिका आपल्या मागे राहील, इंग्लंड फ्रान्स आपल्या मागे राहील. 15 वर्ष या माणसाच्या हातात सत्ता दिली आणि तो येऊन आपल्याला सांगतोय गॅस नका वापरू, सिलेंडर संपले, पेट्रोल कमी वापरा, डिझेल कमी वापरा, सोनं नका खरेदी करू आणि लग्न टाळा. अरे मला नरेंद्र मोदी साहेबांना एक विचारायचं, तुमचं जबरदस्ती लग्न केलं, तुम्ही पळून गेलात, पुढच्या पिढीचे भविष्य का बिघडणार? आज देशात सिलेंडर नाही, डिझेल नाही, पेट्रोल नाही. कोणाला लग्न करायचं असेल, चला आपल्या भावाला कोणत्या नशिबाने पोरगी पटली, लग्न करायचं असेल तर नरेंद्र मोदी म्हणतात लग्न करू नका, त्याच्यानंतर म्हणतात प्रवास करू नका आणि मोठे अन्य खर्च टाळा. म्हणून मला नरेंद्र मोदींना सॉरी म्हणायचंय की सॉरी मोदीजी, स्टेज लागले, वंचितची सभा होणार आणि ती भगव्या चौकातच होणार. आणि मित्रांनो, आपण एक गोष्ट समजू, आपण मतदान करतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की 75 वर्ष काँग्रेस होते, काँग्रेसकडनं आपल्याला बदल हवा होता, विकास होत नव्हता, विकासाची घडी पुढे न्यायची होती, एक बदल या देशामध्ये हवा होता, म्हणून नरेंद्र मोदींना उभं केलं. आणि नरेंद्र मोदींनी जे तेव्हापासून आतापर्यंत लंब्या लंब्या फेकले आणि त्याच्या विरोधात जाऊन जे कामं केली त्याच्यावरनं आज आपल्याला आपली परिस्थिती समजून घेतली पाहिजे. आज स्कॉलरशिप धोक्यामध्ये आहे, आज रुपयाचा दर हा डॉलरच्या आणि पाऊंडच्या दरामध्ये पडताना दिसतो, डिझेल आणि पेट्रोल महाग होत चाललं, शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव नाही आणि आपले पंतप्रधान इकडे आपल्याला बसून सांगताय की सोनं नका घेऊ, डिझेल पेट्रोल नका वापरू, जास्त प्रवास नका करू. पण यांच्या मित्राचा फोन आला की नरेंद्र मोदींनी काढलं विमान, निघाले इस्रायलला. या मित्राचा फोन आला तर निघालं, काढले विमान, निघाले अमेरिकेला. आता मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या की नरेंद्र मोदी हे असे पंतप्रधान आहेत जे कॉम्प्रोमाइज झाले. आता चेतन दादांनी त्याचा उल्लेख केला की नरेंद्र मोदींची जी फाईल आहे ती
त्याची कॉपी एप्स्टीन फाईलमध्ये आणि त्या फाईलची कॉपी बाळासाहेब आंबेडकरांकडे. तर ह्याचं मी थोडंसं तुम्हाला जास्त स्पष्टीकरण करतो.